नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे त्वचेचे सौंदर्य आणि त्याचप्रमाणे केस गळणे आणि टक्कलवरती असणारे नवीन उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ट्रायकोलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर श्रुती मांगलेकर कुलकर्णी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर श्रुती मांगलेकर कुलकर्णी मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर श्रुती यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण संपादन केल्यानंतर मला आवर्जून सांगायचं वाटतं की कॉस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि त्याचप्रमाणे ट्रायकोलॉजी म्हणजेच केस विकारांवरील उपचारांचं जे शास्त्र आहे यामधलं प्रगत प्रशिक्षण ऑस्ट्रेलिया ठिकाणून संपादन केलं. आणि असणाऱ्या या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांसाठी त्या भारतात परतल्या आणि सध्या विशेष करून मुंबईमध्ये त्या कार्यरत आहेतच. मुंबईमध्ये विशेष करून भांडूप, मुलुंड, वाशी, नवी मुंबई आणि याच अनुषंगाने विशेष करून कोकणमधील असणाऱ्या आमच्या सर्व रुग्णांना उपचार मिळावेत ह्यासाठी सावंतवाडी या ठिकाणी आणि याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातील सर्व रुग्णांसाठी पुणे या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल त्यांना नुकताच कोकण रत्न पुरस्कार देऊन सकाळ समूहातर्फे सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगाने मला आवर्जून सर्वेक्षकांना सांगायचं वाटतं की डॉक्टर श्रुती यांच्या स्किहा क्लिनिकमध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, तेही विना शस्त्रक्रिया, विना ऑपरेशन, ज्याला नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स म्हणता येईल. अतिशय सोप्या रीतीने आपल्याला आता केस गळण्यावरती, टक्कलवरती मात करता येणं शक्य आहे. केसांच्या गळण्याच्या बरोबरीनेच केसात होणारा कोंडा किंवा अकाली येणारे पांढरे केस आहेत किंवा त्याच अनुषंगाने केसांचा विरळपणा आहे स्त्रियांमध्ये विशेष करून आणि पुरुषांचं असणारं टक्कल, ह्यासाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे हे विना शस्त्रक्रिया उपचार आपल्याला स्किहा क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले डॉक्टर श्रुती यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि जसं मी मगाशी सांगितलं, महाराष्ट्रभर स्किहा क्लिनिकच्या शाखा आहेतच, पण विशेष करून आमच्या खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन आणि घरपोच औषधं ही सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायची वाटते की पुढील 1 महिन्यासाठी स्किहा क्लिनिकच्या वतीने खास करून शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला विशेष करून केसांच्या गळतीवरती किंवा टक्कलवरती असणारे हे जे उपचार आहेत आणि याच अनुषंगाने स्किन म्हणजेच त्वचेच्या सौंदर्यासाठी असणारे हे जे उपचार आहेत हे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला निदान आणि उपचार या दोन्हीचा अंतर्भाव आहे. त्यामुळे आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे स्किहा क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे पुढील 1 महिना त्याचा आपण लाभ घेऊ शकता. तर कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो आपल्या क्लिनिकविषयी, कारण आपले जे उपचारांचं वेगळेपण आहे ज्याच्यामध्ये आपण विना शस्त्रक्रिया आता केस गळतीवर, टक्कलवरती मात करू शकता, मला वाटतं सगळ्यांसाठीच वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही. आणि विशेष करून स्किनसाठी सुद्धा त्वचेचं सौंदर्य वाढवायला, चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायला आपल्याकडे हे नवीन उपचार आहेत. तर आपल्या क्लिनिकचं वैशिष्ट्य काय आहे, काय सांगता येईल? तर स्किहा क्लिनिकमध्ये जेव्हापासून मी या प्रॅक्टिसमध्ये आले किंवा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे केस विरळ होणे किंवा टक्कल पडणे यासाठी जे रुग्ण येतात त्यांना अशी नेहमी भीती असते की आता केस गेलेत म्हणजे मला फक्त आणि फक्त हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. आणि त्याच्याचमुळे मुळातच ते डॉक्टरांकडे जाणं टाळतात आणि मग इतर उपचार करत राहतात आणि प्रॉब्लेम्स अजून पुढे जातात, वाढत जातात आणि योग्य ते मार्गदर्शन, उपचार न मिळाल्यामुळे प्रॉब्लेम शेवटी अशा थराला जातो की हेअर ट्रान्सप्लांटशिवाय इतर पर्याय उरत नाही किंवा मग त्यांना आहेत या कंडिशन्स ॲक्सेप्ट करूनच राहावं लागतं. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या गोष्टीवर मात करण्यासाठी किंवा अशा लोकांसाठी की ज्यांची शारीरिक, आर्थिक आणि मानसिक तयारी नाही आहे हेअर ट्रान्सप्लांट करण्याची, त्यांच्यासाठी प्लाझ्मा थेरपीज म्हणजेच PRP, GFC, एक्झोझोम्स यासारख्या प्रगत थेरपीज ह्या करून विना शस्त्रक्रिया, लंच टाईम प्रोसिजर्स करून आपण त्यांना त्यांचे गेलेले केस परत मिळवण्यासाठी मदत करतो. मी डॉक्टर श्रुती मांगलेकर मॅमकडे मी माझी हेअरची ट्रीटमेंट करत होतो लास्ट 5 ते 6 महिने आणि तुम्ही बघू शकता की मला भरपूर फरक पडलाय मॅमच्या ट्रीटमेंटमुळे. मला भरपूर हेअर फॉल आणि हेअर थिनिंगचा इश्यू होता आणि आता लिटरली काहीच इश्यू उरला नाहीये. सो ऑल थँक्स टू डॉक्टर श्रुती मॅम आणि त्यांची टीम
त्यांच्यामुळे माझा जो हेअरफॉल आणि माझा हेअरचा जो इश्यू होता तो सॉल्व्ह झाला. मॅमनी 2-3 मला ट्रीटमेंट सांगितलेलं आणि ॲट द सेम टाइम काही मेडिकेशन सांगितलेले, मी ते फॉलो केले आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता की मला लिटरली आता काहीच प्रॉब्लेम नाहीये माझ्या केसांमध्ये. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला हे सर्व उपचार सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे स्किहा क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता. मॅडम, अर्थातच आपण जेव्हा केस विकारांच्या विषयी बोलतोय तेव्हा केस गळणं किंवा टक्कल हा एक प्रमुख भाग आहेच. तर ह्यावरती आता कोणकोणते उपचार आपल्याकडे आहेत जेव्हा हे रुग्ण आपल्याकडे येतात अशा पद्धतीचे? केस गळती घेऊन कोणाचे केस विरळ झालेले असतात, कोणाचे पातळ झालेले असतात आणि त्यामुळे म्हणतो आपण तसे स्काल्प उघडी पडलेली असते, टक्कल दिसत असतं. तर असे रुग्ण, त्यांचा एक तर आत्मविश्वासही कमी झालेला असतो. तर कशा रीतीने उपचारांची दिशा ठरते? काय काय उपचार आहेत? ज्यांचे स्काल्प ओपन झाले किंवा विरळ झालेत केस, तेल घातल्यानंतर किंवा ओले झाल्यानंतर ज्यांचं स्कॅल्प दिसतंय अशा लोकांमध्ये मात्र काही ट्रीटमेंटची गरज लागते, औषधोपचाराबरोबरच. अशा ट्रीटमेंट्समध्ये आपण डायरेक्टली केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून तिथे काही ग्रोथ फॅक्टर्स, प्लाझ्मा किंवा एक्झोसोम्स या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स करतो, त्या तिथे सोडतो या गोष्टी आणि मग तिथे जाऊन केसांच्या मुळाभोवतीचा एक ग्रोथ झोन असतो तो ॲक्टिवेट होतो आणि ॲक्च्युली त्या ग्रोथ झोनमुळे पॅपिला म्हणजे जे केसाचा मूळ आहे, गाभा आहे, तिथून नवीन केस निर्माण व्हायला मदत होते. तर या ट्रीटमेंट्समुळे म्हणजे PRP असेल, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट, ग्रोथ फॅक्टर्स, एक्झोझोम्स या अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत की या आतमध्ये जाऊन तो ग्रोथ झोन ॲक्टिवेट करतात आणि मग आपण हेअर रिग्रोथ अचीव करू शकतो. माझ्याकडे साधारण 28 वर्षाचा तरुण मुलगा आला. लग्न अजून व्हायचं होतं आणि बऱ्यापैकी म्हणजे ग्रेड 4-5 पर्यंतचं त्याला बॉल्डनेस आलेला होता. आम्ही हेअर ट्रान्सप्लांटचा प्रयत्न केला, पण त्यांचा डोनर एरिया म्हणजे जिथून ॲक्च्युली मुळं घेतली जातात तो एरिया अतिशय वीक असल्यामुळे त्यांना हेअर ट्रान्सप्लांटही करता येणं शक्य नव्हतं. आणि मग अशा वेळेला सगळे मार्ग जेव्हा खुंटतात तेव्हा मग काय करायचं असा खूप मोठा प्रश्न त्यांना पडलेला. मग ते जेव्हा माझ्याकडे आले, त्यांचं स्कॅल्प एक्झामिनेशन जेव्हा मी केलं, त्यांचा फॉलिक्युलर स्टडी जेव्हा मी केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की साधारण एक 4 ते 6 महिन्यांची जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित केली, म्हणजे ट्रीटमेंट पार्ट, प्रोसिजर पार्ट आणि शिवाय औषधं या सगळ्याचा मेळ जर व्यवस्थित घातला गेला तर ह्या पेशंटला व्यवस्थित केस येऊ शकतील. आणि म्हणून PRP GFC ट्रीटमेंट्सना आम्ही सुरुवात केली. आणि ॲट द एंड ऑफ द 4th मंथ तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर की त्यांना भरघोस केस आले. या गोष्टीचा त्यांना स्वतःला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तर PRP GFC ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्याचं ही ब्युटी आहे किंवा या ट्रीटमेंट्चं हे सौंदर्य आहे की विना शस्त्रक्रिया तुम्हाला परत केस मिळत आहेत आणि ते कायमस्वरूपी टिकत आहेत. मला हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप अगोदरपासून स्टार्ट होता, बट मला नक्की समजत नव्हतं की कोणाकडे ट्रीटमेंट करावी. पण माझ्या मावशीच्या मुलीने मला श्रुती मॅमचा कॉन्टॅक्ट दिला होता, पण तरी पण मी 1 वर्षापर्यंत डिले करत होतो कारण मला खाती बसत नव्हती. बट शेवटी फायनली मी एकदा गुगलला चेक केलं, रिव्ह्यूज वगैरे सर्व बघितले. रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले होते, रिझल्ट पण प्रत्येकाचे चांगले होते. आणि सो मी जूनमध्ये इकडे मॅमला कॉन्टॅक्ट केला आणि तेव्हा मी ट्रीटमेंट चालू आहे. मी GFC प्लाझ्मा थेरपी घेतली प्लस थ्रेडिंग आणि IV चालू आहे. सो मला आता बऱ्यापैकी रिझल्ट आला आहे. सो ऑलमोस्ट मी हेअरफॉल जेवढा होता मला असं वाटतं की 60% रिकवर झालेत मला केस, प्लस अजून पुढे लास्ट ट्रीटमेंट व्हायची अजून. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारत आहेत. विचारा आपण, काय म्हणणं आहे आपलं? हॅलो, नमस्कार डॉक्टर. मी मीरा बोलते आहे आणि नवी मुंबईमधून बोलते मी. माझं वय 25 आहे आणि मला लास्ट 4 वर्षापासून हेअरफॉल होतं. मी मार्केटमधले खूप प्रोडक्ट्स ट्राय केले पण हेअरफॉल माझं थांबतच नाही आहे. हेअर वॉश करताना पण खूप हेअर गळती एवढी होते, केस गळती, तर त्याचं सोल्युशन मला अजूनपर्यंत मिळालं नाही आहे. जरूर आपल्या प्रश्नाला उत्तर देतात मॅडम, काय सांगता येईल? येस. सो मीरा, तुम्हाला जो हेअरफॉल होतोय तर या संदर्भात जर तुम्ही आम्हाला संपर्क केलात
तर निश्चितच आपण याच्यातनं नक्कीच मार्ग काढूया. आपण इव्हॅल्युएट करू शकतो सगळ्यात प्रथम की इतका हेअरफॉल होण्यामागचं कारण काय, कारण गेली 4 वर्ष हा हेअरफॉल होतो आहे. म्हणजे हा थोडा पिरियड नाही आहे, खूप मोठा पिरियड आहे. आणि हे इव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्या अनुषंगाने जी आपल्याला औषधोपचार करायचे आहेत ते आपण सुरुवात करू शकतो. जर गरज लागली तर आपण काही ट्रीटमेंट्सचाही आधार घेऊ शकतो. तर जरूर आपल्याला सल्ला राहील की आपण हेल्पलाईन नंबर जो स्क्रीनवरती बघत आहे तो टिपून घ्या. त्याच्यावरती जरूर आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला निश्चितच या संदर्भात मार्गदर्शन मिळेल. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना शिबिर असणार आहे. सवलतीच्या दरामध्ये हे सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अर्थातच या अनुषंगाने सगळ्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ज्या विविध ट्रीटमेंट्स आपल्याकडे होतात त्या निश्चित कशा होतात, काय सांगता येईल? सगळ्यात पहिले मी PRPबद्दल बोलेन. PRP म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हा जो प्लाझ्मा असतो, या प्लाझ्मामध्ये प्लेटलेट्स, ग्रोथ फॅक्टर्स हे घटक असतात. हेच ग्रोथ फॅक्टर्स असतात की जे आतमध्ये जाऊन, म्हणजे तुमच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाऊन, स्कॅल्पच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाऊन, तिथे जाऊन त्या ग्रोथ झोनला ॲक्टिवेट करतात. मग हे ग्रोथ फॅक्टर्स जेव्हा ग्रोथ झोनला ॲक्टिवेट करतात तेव्हा हा ग्रोथ झोन पॅपिलाला ॲक्टिवेट करतो आणि तिथून न्यू हेअर ग्रोथ इनिशिएट होते. जेव्हा ही न्यू हेअर ग्रोथ मुळांमधनं निघते तेव्हा ती स्कॅल्पवर पोचायला साधारणपणे 2 ते 2.5 महिने लागू शकतात. दुसरी ट्रीटमेंट असते GFC म्हणजेच ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट. ही ट्रीटमेंटही प्लाझ्माचाच वापर करून केली जाते. करण्याची पद्धत सेमच असते, फक्त जे कन्झ्युमेबल्स वापरले जातात म्हणजे ब्लड कलेक्ट करण्यासाठी घेतल्या गेलेल्या टेस्ट ट्यूब्स असतील, ह्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या असतात. याचे रिझल्ट्स PRPपेक्षा कम्पॅरेटिव्हली फास्ट येतात. तिसरी ट्रीटमेंट आहे एक्झोझोम्स. ही हल्ली नवीन आलेली ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंट आता जगभरात केली जाते. म्हणजे एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत घेऊन जाणारे मेसेंजर्स यांनाच एक्झोझोम्स असे म्हणतात. आणि ह्या एक्झोझोम्समध्ये असतात अनेक ग्रोथ फॅक्टर्स, प्रोटीन्स आणि mRNA म्हणजे मायक्रो RNAs. तर हे काय करतात, तर ज्या पेशीपासून हे निघालेले असतात, मग ती पेशी असेल एखाद्या ॲडिपोज टिश्यूची, अंबलिकल कॉर्डची किंवा प्लासेंटाची, तिथून मेसेज घेऊन हे निघतात आणि ज्याच ब्लड सर्क्युलेशनमध्ये, म्हणजे जर आपण केसांच्या भोवतीच्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये त्यांना सोडतोय तर तिथे जाऊन केसांच्या भोवती अशा गोष्टी किंवा असे फॅक्टर्स किंवा असा मेसेज पोचवतात की केसांची वाढ व्हावी, तिथलं आजूबाजूचं वातावरण केसांच्या वाढीला पोषक व्हावं आणि अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट केली जाते. केस गळणे हा एक आरसा आहे, पण त्याचं मूळ जे आहे ते तुमच्या शरीराच्या आतल्या हॉर्मोन्समुळे असेल किंवा कुठल्या डेफिशियन्सीजमुळे असेल. तर अनलेस अँड अंटिल आपण त्या डेफिशियन्सीज किंवा ते हॉर्मोन्स किंवा या इतर गोष्टी जोपर्यंत ट्रीट करत नाही तोपर्यंत केस गळणं हे कंट्रोलमध्ये यायला जड जातं. मी ह्याचं माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं ऑब्झर्व केलं आहे की ज्या स्त्रियांना PCOD सारखे आजार आहेत किंवा हायपोथायरॉइडिझम आहे किंवा ज्यांच्यामध्ये हाय डायबिटीस आहे, HbA1c लेवल्स जास्त आहेत किंवा ज्यांची लाईफस्टाईल जेवढी म्हणावी तेवढी चांगली नाही आहे, तर अशा लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स लवकर उद्भवतात. तर त्या अनुषंगाने आपण त्यांना सल्ला देतो, त्यांना काही डाएट प्लॅन्स देतो. सो अशा पद्धतीने स्किहा क्लिनिकमध्ये होलिस्टिक ॲप्रोच ठेवून ट्रीटमेंट केल्यामुळे रुग्णांचे गेलेले केस त्यांना परत मिळतात आणि फक्त परतच मिळत नाहीत तर ते कायमस्वरूपी टिकतात. अजून एक केस मला सांगायला खूप आवडेल. ही केस आहे एका स्त्रीची. या ज्या मॅडम आहेत त्यांचं वय 54 वर्ष आहे आणि त्यांना पुढच्या बाजूला आणि त्याचप्रमाणे मागच्या बाजूलाही हळूहळू खूप प्रमाणात केस विरळ व्हायला लागलेले आणि एक स्टेज अशी आली की इतर केसांनीही ते झाकलं जाणं मुश्किल व्हायला लागलं. त्या स्वतः स्टेज आर्टिस्ट आहेत, गायिका आहेत, त्या संगीत नाटकामध्ये काम करतात. त्यांना निडल फोबिया होता. म्हणजे त्या मला म्हणालेल्या की मी कुठलंही इंजेक्शन घेणार नाही, कोणतीही मला दुखेल टोचेल अशी ट्रीटमेंट मी करून घेणार नाही. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट करणं हे माझ्यासाठी खरोखरच आव्हान होतं. पण ते आव्हान स्किहा क्लिनिक यशस्वीरित्या पेलवलं आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की त्यांना घनदाट केस परत मिळाले. गेली काही वर्ष मला केस गळतीचा प्रॉब्लेम खूप सतावत होता. केस खूप गळत होते. त्यासाठी मी गेल्या वर्षी डॉक्टर श्रुती मांगलेकर यांच्या स्किहा क्लिनिकमधनं ट्रीटमेंट घेतली आणि माझे केस गळायचे पूर्णतः थांबले. केसांची वाढ नॉर्मल सुरू झाली. तर आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाले. ज्यांना केसांचा हा प्रॉब्लेम येतोय त्यांनी जरूर स्किहा क्लिनिकला भेट द्यावी. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला
टक्कलवरती उपचार आहेतच, केस गळण्यावरती, केस विरळतेवरती, कोंड्यावरती उपचार मिळणार आहेतच, पण याच अनुषंगाने त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी, चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे विना शस्त्रक्रिया उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात हे सर्व उपचार उपलब्ध असणार आहेत, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला काही विविध प्रॉडक्ट्स आणलेली दिसत आहेत, जे आपण हे संशोधन करून हे बनवलेली आहेत स्वतः, तर हे काय आहे? अनेक वर्ष जेव्हा मी प्रॅक्टिस करते तेव्हा ज्या गोष्टींची कमतरता भासते लोकांना युजली, ते विचारात घेऊन हे प्रॉडक्ट मी आणले. डॉक्टर स्किहा हेअर सिरम. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एनागेन, बायकॅपिल आणि आवळ्याचा अर्क अशा 3 वनस्पतीजन्य घटक याच्यामध्ये मी वापरलेले आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पला किंवा केसांना कोणतीही ॲडव्हर्स रिॲक्शन येणं पॉसिबल होत नाही. त्याचप्रमाणे याचा बेस हा वॉटर बेस्ड आहे, त्यामुळे तुम्ही हे लावून बाहेरही जाऊ शकता. त्याच्यामुळे चिकटपणा किंवा तेलकटपणा स्कॅल्पवर किंवा केसांवर जाणवत नाही. ॲट द सेम टाईम तुमच्या स्कॅल्पला आणि केसांना याने पोषण मिळतं. दुसरं जे प्रॉडक्ट आहे हा शॅम्पू आहे. आपण मार्केटमध्ये अनेक शॅम्पू बघतो, पण मला असं लक्षात आलं की सल्फेट कमी ठेवले तर शॅम्पूचा फेस भले कमी येतो, पण त्याने त्रास मात्र नक्कीच होत नाही. स्कॅल्प क्लीन तर नक्कीच होतं, पण याच्यामध्ये मी ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणून जास्वंद अर्क घातलेला आहे, बायोटीन वापरलेलं आहे आणि त्यामुळे त्याचे जे गुणधर्म आहेत हे अजून वाढलेले आहेत. म्हणजे फक्त हा शॅम्पू म्हणून काम करत नाही किंवा क्लेन्झिंगचं काम करत नाही, तर याच्याने स्कॅल्पला किंवा केसांनाही पोषण मिळण्याचं काम होतं. मी डिसेंबरमध्ये मॅडमना भेटलो विथ द कंप्लेंट की खूपच इचिंग होत होती केसांमध्ये आणि हेअरफॉलही भरपूर होतं आणि डॅन्ड्रफ. इट वॉज कम्प्लिटली अ स्लीपलेस नाईट फॉर मी. तर त्यांनी एक्सप्लेन केल्यानंतर त्यांनी मला शॅम्पू रेकमेंड केले आणि कसं यूज करायचं, किती प्रमाणात यूज करायचं आणि मेडिसिनही दिले. तर त्याच्यामुळे असे झाले की एका आठवड्यातही मला भरपूर फरक पडला. त्याच्याने इचिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सकाळी झोपून उठल्यानंतर म्हणजे जे हेअरफॉल होत होतं ते कमी झालं करून आणि आता 2 महिन्यानंतर आय एम कम्प्लिटली आउट ऑफ दॅट इश्यू. म्हणजे आता मला काहीही प्रकारचा काही प्रॉब्लेम होत नाही. मॅडमच्या सजेशनच्यामुळे, त्यांनी रिकमेंड केलेल्या मेडिसिन्सच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे अँड आय एम कम्प्लिटली आउट ऑफ दॅट अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. थँक्यू सो मच मॅम फॉर दॅट. आपल्याला जर का टक्कल पडलेलं असेल तर आपण घरात बसून राहू नका, घाबरून जाऊ नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केस गळण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय नाही आहे, तर त्या व्यतिरिक्त अनेक चांगले उपचार आता स्किहा क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत, ज्यामुळे आपल्याला केस गळणं असेल, केस विरळता असेल, कोंडा असेल, चाई असेल किंवा पडलेलं टक्कल असेल तर ते घालवून पुन्हा एकदा घनदाट केस हे आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे, विशेष करून तरुण तरुणींना ज्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांनाच आव्हान आहे की आपल्याला जर का केस गळणं टक्कल असेल, आपल्याला जर का चेहऱ्याचं सौंदर्य खुलवायचं असेल, आपल्याला चेहऱ्यावरती डाग असतील, वांग असेल, तर ह्या सगळ्यांसाठी आपल्याला आता विना शस्त्रक्रिया उपचार मिळणार आहेत. तेही पुढील 1 महिना सवलतीच्या दरामध्ये. स्किहा क्लिनिकच्या वतीने पुढील 1 महिना शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये हे सर्व उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. या अनुषंगाने आपल्याला अजून पुढचा एक प्रश्न येतोय, आपण विचारा काय आपला प्रश्न आहे. हॅलो डॉक्टर, मी साक्षी बोलतेय पुण्याहून. नमस्कार. मला खूप महिने झाले हेअरफॉल पण होतोय, स्कॅल्प ऑइली दिसतोय आणि खूप डॅन्ड्रफ आहे. मला खूप इचिंग होते. मी खूप सारे शॅम्पूज यूज करून झाले तरीही माझा डॅन्ड्रफ जात नाहीये आणि जास्त प्रमाणात होतोय. बरं साक्षी, मी समजू शकते की डॅन्ड्रफ होत असल्यामुळे किंवा वारंवार होत असल्यामुळे तुम्हाला किती डिस्कम्फर्ट जाणवत असणार आहे. तर नक्कीच तुम्ही आमच्याकडे जर आलात तर आपण तुमचं सगळ्यात पहिले म्हणजे स्कॅल्प एक्झॅमिनेशन करूया. आमच्याकडे असे काही मशीन्स आहेत की ज्याच्याने आम्ही खोलवर जाऊन तुमचं स्कॅल्प एक्झॅमिन करू शकतो. ॲक्च्युअल एका स्क्रीनवर तुम्हीही आणि आम्हीही तुमचं स्कॅल्प बघू शकतो आणि आपल्याला मग मूळ कारण मिळतं की हा डॅन्ड्रफ कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याला अनुसरून आपण कोणते सोल्युशन्स किंवा शॅम्पूज किंवा इतर काही ट्रीटमेंट्स ह्या आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण स्कॅल्प क्लेन्झिंग जर केलं तर तुमचा हा डॅन्ड्रफ कायमस्वरूपी जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.
केअर क्लिनिक आता संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. मुंबईमध्ये भांडूप, मुलुंड, त्याच अनुषंगाने वाशी, नवी मुंबई, कोकणसाठी सावंतवाडी आहे आणि पुणे या ठिकाणी क्लिनिक्स आहेतच. आणि तसेच विशेष करून आमच्या खेड्यापाड्यातील तालुका पातळीवरील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन, घरपोच औषधही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी तो आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर श्रुती, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.